चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला, जो सल्ला सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता या 3 कारणामुळे आपण सर्वांनी मे महिन्यात 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो या ठिकाणी विचारायला लागलाय की अशी कोणती ती 3 कारणे की या 3 कारणामुळे आपण सर्व मे महिन्यात सोयाबीनची विक्री करायला पाहिजे। जर या 3 कारणांमुळे आपण सर्व मे महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला यामुळे कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। जर आपण सर्वांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की आता आपण सर्वांनी या 3 कारणांमुळे मे महिन्यातच करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी मे महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला 100% होणारे फायदा। पण सामान्य कास्तकार बांधव इथं विचारायला लागलाय की मे महिन्यात अशी कोणती ती 3 कारणे आहेत की ज्यामुळे आपण सोयाबीनची विक्री करायला पाहिजे। जर आपण सर्वांनी या 3 कारणांमुळे मे महिन्यात सोयाबीनची विक्री ही केली तर याच्यामुळे आपला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो। चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे प्राप्त करूया। तर बघा मित्रांनो, प्रथम आपण समजून घेऊयात की महत्त्वाची 3 कारणं कोणती आहेत की ज्या 3 कारणांमुळे आपण सर्वांनी मे महिन्यात सोयाबीनची विक्री ही करायला पाहिजे। चला ही 3 कारणं आता समजून घेऊयात। यामधलं पहिलं कारण अल निनोचा इम्पॅक्ट, यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादनात होणारी भरमसाठ वाढ। बघा मित्रांनो, अल निनो जेव्हा असतो तेव्हा पाऊस काळ कमी पडतो। यंदा भारतवर्षामध्ये अल निनो आहे म्हणून आपल्याकडे जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडणार आहे। भारतात जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडला की पर्यायानं आपलं सोयाबीनचं उत्पादन हे घटणार आहे, कारण पेरणी पण घटणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे की बाबा आपल्याकडचं असणारं सोयाबीनचं उत्पादन घटणारे म्हणजे भाव वाढू शकतात। पण लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे अल निनो असतो तेव्हा जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होत असते। कशामुळे होत असते तर याच्यामुळे काय होते की अमेरिका त्याचबरोबर ब्राझील, अर्जेंटिना या तिन्ही देशांमध्ये पाऊस काळ जेव्हा आपल्याकडे कमी असतो तेव्हा त्यांच्याकडे जास्त होतो आणि त्याच्यामुळं इथं सोयाबीनचं उत्पादन वाढते। आता भारताचं सोयाबीन उत्पादन फार कमी, मग ते घटलं काय आणि वाढलं काय खूप मोठा फरक पडत नाही। पण ब्राझीलचं उत्पादन कुठेतरी 1800 लाख टन आहे, अमेरिकेचं 1200 ते 1250 लाख टन आहे, अर्जेंटिनाचं 500 ते 550 लाख टन आहे। भारताचं जाणून घ्यायचं असेल तर बघा 100 लाख टन। म्हणजे हे महत्त्वाचे जे 3 देश आहे इथं सोयाबीनचं उत्पादन वाढते की घटते यावरती सोयाबीनचा भाव अवलंबून असतो। आता या तिन्ही देशामध्ये पाऊस काळ चांगला पडणार म्हणजे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होणार, पर्यायाने जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होणार आणि जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ झाली की भविष्यात 100% सोयाबीनचा जागतिक बाजारभाव हा दबावात राहणार। यामुळे लक्षात घ्या की भविष्यामध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचा भाव दबावात राहील। त्यामुळे इथून पुढे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव दबावात राहणार आहे आणि हे एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे आपण सर्वांनी मे महिन्यात सोयाबीनची विक्री ही करायला पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा अमेरिकेमध्ये सोयाबीन पेरणीचं क्षेत्र। लक्षात घ्या मित्रांनो, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशाची पेरणी 15-20 दिवसाचा फरक सोडला तर सोबतच असते, विक्री सुद्धा सोबत होत असते। अमेरिकेमध्ये घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटकांचा व घटनांचा परिणाम आपल्या देशातील सोयाबीनच्या दरावरती होत असतो। यंदाच्या वर्षी तिथं पाऊस काळ जबरदस्त होणार आहे। मागच्या वर्षी मक्याला भाव चांगला मिळाला नव्हता। या 2 कारणांमुळे तिथं सोयाबीनचं पेरणी क्षेत्र 4 ते 5% वाढणार आहे। आता तिथली पेरणी सुरू झाली, इथलं क्षेत्र 4-5% वाढलं म्हणजे भविष्यात उत्पादन वाढणारे अपेक्षेपोटी सोयाबीनचा भाव दबावात राहणार, पर्यायानं देशातील सोयाबीनचा भाव सुद्धा दबावात राहणार। म्हणून सध्या जो भाव 5,500 ते 6,000च्या दरम्यान दिसतो हा भाव तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे, कारण भविष्यात या महत्त्वाच्या कारणांमुळे सोयाबीनचा भाव हा दबावात राहण्याची शक्यता दिसत आहे। त्यानंतर तिसरं आणि शेवटचं कारण जे आहे तर अमेरिका, इराण, इस्रायल संघर्ष।
तर लक्षात घ्या मित्रांनो, संघर्ष हा सध्या सुरू आहे, ज्यामुळे बाजारभाव टाईट आहे, पण संघर्ष आज न उद्या संपणार आहेच. त्यामुळे भविष्यामध्ये हा संघर्ष संपला, कच्च्या तेलाचे भाव कमी होणार, कच्च्या तेलाचे भाव कमी झाले, खाद्यतेलाचे भाव घसरणार, त्यामुळे पर्यायानं सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा घटणार. म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर इथून पुढचं परिदृश्य या 3 कारणामुळे काही उज्ज्वल दिसत नाही. म्हणूनच आपल्या सर्वांना या ठिकाणी सल्ला दिला जात आहे की आपण सर्वांनी जास्त वेळ वाट न बघता सध्या जो भाव 5,600 ते 6,000 दरम्यान दिसतोय, इथं सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही. जर असं आपण केलं तर यामुळे आपला इथं होऊ शकतो खूप फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो मग कशा पद्धतीने राहणार, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप आभार.